दादाजी ना एका वेबिनारमध्ये सुंदर सांगितलं, रिच श्रीमंत कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे पैसा. व्याख्या कळली तुम्हाला श्रीमंताची? ही आपली व्याख्या आहे. पण दादानी रिच या शब्दाची व्याख्या केली. रिचची स्पेलिंग काय? RICH. आर म्हणजे जर तुम्हाला खरं रिच व्हायचं असेल तर आर म्हणजे रिलेशन, आय म्हणजे इन्कम, सी म्हणजे कॅरेक्टर आणि एच म्हणजे हेल्थ. म्हणजे आर म्हणजे काय? रिलेशन. तुमचं रिलेशन कसं आहे? सुरुवात कुठून होते? कुटुंबापासून, बरोबर. त्याच्यानंतर सामाजिक, मग राष्ट्रीय आणि मग वैश्विक, बरोबर की नाही? हे आपलं रिलेशन आहे. दुसरं काय सांगितलं आहे? इन्कम. आता इन्कम तुम्ही कुठून आणता? कष्ट करून, मेहनत करून, चांगल्या मार्गाने जे येतं ना ते इन्कम इथे अभिप्रेत आहे. समजलं? सी म्हणजे कॅरेक्टर. कॅरेक्टर कसं आहे? माणूस घरात एक वागतो, बाहेर एक वागतो, हे दुटप्पी धरून चालणार नाही, बरोबर. त्याच्यानंतर हेल्थ करून एक गोष्ट सांगतो. एक श्रीमंत माणूस होता. तो आपल्या मित्राला म्हणाला, मी तुला 50 कोटी देतो. किती? 50 कोटी. तुम्हाला कोणाला पाहिजे तर घेऊ शकता. आजही ऑफर आहे 50 कोटीची. की तो म्हणाला, माझी ही मुलगी आहे ना, आता तिचं लग्न झालं, तिला परत लहान करशील का? तिला परत लहान करशील का? मी करायला का? आता काय तो श्रीमंत झाला. तर तो मित्र म्हणाला, असं का म्हणतो रे? तो म्हणाला, बघ, जेव्हा मी तरुण होतो, मी कॉन्ट्रॅक्ट वगैरे घ्यायचो, सकाळी जायचो तेव्हा ती झोपलेली असायची, रात्री यायचो तेव्हा झोपलेली असायची, सुट्टी असायची तेव्हा ह्याची बिलं बनव, त्याची बिलं बनव, ह्याच्याकडे वसुलीला जा, त्याच्याकडे वसुली जा. पैसा भरपूर मिळवला. मुलगी आज अमेरिकेत आहे, पण मला तिला वेळ देता नाही. आज मी अमेरिकेला जातो तिला भेटायला, फक्त एवढंच बोलणं होतं, कसं आहे बाबा, काय आहे, बसा. आज मला वाईट वाटतं. बघा, सद्गुरूंनी सांगितलंय ना की वेळ, आपल्या फॅमिलीला वेळ द्यायला शिका. रिलेशन केव्हा? आपण केव्हा वेळ देतो? सगळं झालं ना की मग वेळ द्यायचं, तेव्हा ते असतात का लहान? आज आपले पासवर्ड, मी तुम्हाला 5 पासवर्ड देणार आहे. पहिला पासवर्ड आहे, आपण आज कौटुंबिक सुख बघूया. आत्मिक सुख जरा बाजूला ठेवा, तो मोठी गोष्ट आहे. पण पहिला पासवर्ड आहे सहवास. काय आहे? सहवास. आपला सहवास कोणाबरोबर असतो? घरातल्या लोकांबरोबर पहिला सहवास. आज आपला सहवास कुठे आहे? देवानंतर जर इन्फिनिट काय असेल ना, तर या इंस्टाग्राम, फेसबुक संपतच नाही हो. रात्री झोपताना तोंडावर मोबाईल पडेपर्यंत, बरोबर ना? थोड्या दिवसांनी आहे ना, बायको नवऱ्याला देवाला यावं, तो सांगा आज बघा भूक नाही, त्याचं सांगा किती चपात्या हव्या, जे तुला जमतील तेवढ्या. हे होणार. आज घरात संवाद, सहवास, आपण किती एकमेकाला वेळ देतो. आज एक मी रील बघितली. रील काय तसं वाईट नसतात, पण मर्यादा असते प्रत्येक गोष्टीची. त्या रीलमध्ये सुंदर असं एका हॉटेलमध्ये सगळे असे जेवायला जातात. तर तिथे वेटर येतो आणि सांगतो, तुम्ही जर सगळे मोबाईल माझ्याकडे जमा केले तर तुमच्या जेवणावर 10% सूट आहे. सुंदर रील होती. म्हणजे आज जेवताना सुद्धा आपण सुखाने जेवत नाही. आपल्याला सुखाची अपेक्षा आहे, पण जेवताना सुद्धा माहिती आहे, आता मुलांमध्ये तो प्रकार बघला, की चपाती खातो, नाकात घालतोय की तोंडात घालतोय माहीत नाही, पण त्या रीलवर एक हात रीलवर फिरत असतो. आता एक ताट आलाय मोबाईल ठेवायला, जेवणाचंच ताट, ते मोबाईल ठेवू शकता आणि ते घेऊ शकता. म्हणजे विचार करा, सहवास किती महत्वाचा आहे. आपण राहतो एकमेकाच्या बरोबर, पण आज आपण एकमेकाला किती वेळ देतो? आपण सुखाची अपेक्षा करतो की बायकोने माझं ऐकावं,
बायको पण माझ्याकडून अपेक्षा करते, नवरा नाही माझा ऐका. पण तुम्ही एकमेकाला किती वेळ देता? आता ज्यांचं लव्ह मॅरेज आहे बघा, लव्ह मॅरेज होतं लग्नापूर्वी साखरपुड्यापर्यंत, लग्नानंतर काही दिवसापर्यंत तो बायकोचा हात, म्हणजे होणाऱ्या बायकोचा, झालेल्या बायकोचा बघा, हात असा घट्ट पकडतो की कुठेतरी हरवून जाईल. बघा तुम्ही लग्नापूर्वी कसा हात बीत धरून, ए बाबा छकुली माझी, आलं का लक्षात? माझं बच्चू, माझं बरीच नाव आहे, अशी घेतली, असे घेतली पाहिजे प्रेमाने नावं. मी असा मस्करी करत नाही आहे, पण असतं. आणि लग्नाचे काही दिवस झाल्यानंतर तो हात कुठे सुटून जातो ते तिचंही तिला कळत नाही आणि याचंही याला कळत. लग्नापूर्वी एकमेकांच्या आणाभाका असतात. काय? तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही, तेरे बिन महिना रहू मेरे बिन तू ना रहे. आणि लग्नानंतर वाक्य काय असतात? तिच्याबरोबर मी एक क्षण काढू शकत नाही. का झालं असं? का बघा, का प्रश्न विचारला पाहिजे. निवड चुकली का? निवड चुकली का? बघा, तुम्ही 36 गुण जरी जुळवले ना, तरी जोपर्यंत तडजोड हा गुण तुम्ही स्वीकारत नाही, तुमचा संसार सुखाचा होणार नाही. तडजोड सद्गुरूने आपल्याला शिकवली. जीवनविद्येचं ना जे नावीन्य नाही ते हेच आहे. आले का लक्षात? की तडजोड, कुठेही संसाराला दुःखाचा तडा न जाता सुखाची जोड देणं म्हणजे तडजोड. आपण एकमेकाच्या सहवासात येतो, हा सहवास आपण वाढवला पाहिजे. तुम्ही ज्याच्याबरोबर सहवास वाढवता, आज मुलं व्यसनी का होतात? ते कोणाच्या सहवासात असतात ते बघा. आधी छोटी छोटी मुलं तोंडातून वाईट शब्द काढतात, त्यांचा सहवास कोणा? तुम्ही ज्या आज घटस्फोटाचं प्रमाण का होतं तेही सांग. नवरा बायको दोन्ही हे असतात, त्यांचा एक ग्रुप बनला जातो. रात्री उशिरा येणं, एकमेकाला वेळ न देणं, आल्यानंतर झोपणं, रविवारचं कुठे फिरायला न जाणं, कारण रविवारी दमलेले असतात, त्याच्यात झोपा काढणं, एकमेकाचा सहवास. त्यांचा सहवास, एकमेकाचे कलिग्स एकत्र येतात, जवळ येतात आणि मग तिथे काही प्रकार होत जातात. मग त्याच्यानंतर संशय. आता बघा, काही जण लग्नाला आहे ना सुंदर मुलगी शोधतात. मुलगी कशी पाहिजे? नाकी डोळी छान, रंग गोरा गोरा पान, बरोबर की नाही? अशी मुलगी प्रत्येकाला हवी असते, सुंदर, गोड दिसणारी आणि जॉबला असणार. आता कंपल्सरी झालाय, 90% तर झालंच झालंय, जॉबला असाल. शहराच्या ठिकाणी तर, गावच्या ठिकाणी मला माहिती, बरोबर की नाही? तर तुम्हाला जॉबला पण असणारी हवी, तुम्हाला सुंदर दिसणारी पण हवी. आणि लग्नानंतर मग तिच्यावर संशय का घेता? तुम्ही संशय का घेता? लक्षात ठेवा, आपलं नातं हे विश्वासाने वाटतं, संशयाने नाही. आज घटस्फोटाची जी हे आहे ती एक साधा SMS. आता तुम्हाला माहिती आहे, व्हॉट्सअपवर हे पाठवतात हॅपी बर्थडे, त्याच्याबरोबर ती काय काय पाठवतात. फक्त एका घडलेली घटना आहे की एका, आता कसं मुलं मुलीमध्ये हे होतं, मित्रत्वाचं नातं असतं, तिने हार्ट पाठवलं. काय पाठवला? हार्ट. माहिती आहे ना? बस बायकोने बघितला. आणि म्हणजे लक्षात ठेवा, एकमेकाबद्दल व्यक्त व्हा. आपण व्यक्त होत नाही, जेव्हा संवाद का हवा त्याच्यासाठी हवा की एकमेकांसमोर व्यक्त करता आला पाहिजे. मग लपवाछपी अजिबात करायची नाही. मी कुठे चाललो, आता मी सांगून आलो की इकडे चाललो. लपवाछपी केव्हा करायची वेळ येते? संशयाचं वातावरण कोण निर्माण करतो? आपणच निर्माण करतो. मग दुःख कोण निर्माण करतं? आपणच. जेव्हा तुम्ही एकमेकाच्या सहवासात असाल, तुम्ही मुलांना वेळ द्या. मी आता जी गोष्ट सांगितली ना कॉन्ट्रॅक्टरची, आमचा एक मित्र आहे, तो पूर्वी वेळच द्यायचा नाही. जेव्हा जीवनविद्येचा कोर्स करून आला ना, तो आज सुट्टी झाली की मुलांना आणि बायकोला, घरातल्या आई वडिलांना कुठे फिरायला घेऊन जाणार. आज कुठेही चला, का एकमेकांमध्ये बॉन्डिंग वाढलं पाहिजे. हा पहिला पासवर्ड आहे. तुम्ही तुमच्या घरात तुमचं बॉन्डिंग वाढलं पाहिजे. तेरे बिना महिना रहू मेरे बिना तू ना रहे. लक्षात ठेवा, हा झाला पहिला पासवर्ड. काय? सहवास. आणि त्या सहवासात एकमेकाबद्दल व्यक्त व्हा, लपछपी करू नका. जे आहे ते आलं लक्षात. आणि खरं सांगायचं,
दुसरा स्पेस, त्याला आपण स्वतंत्रता म्हणतो. स्वतंत्रता म्हणण्याला स्वतंत्रता फार महत्त्वाची. आज आपल्याला स्वतंत्र भारत देश कधी झाला? 1947. 15 ऑगस्ट 1947. मग आज तुम्ही स्वतंत्र झालात. मग आज प्रत्येकाला स्वतंत्रता पाहिजे ना, तुम्हाला पाहिजे. म्हणून बघा आज आजची जी मुलं आहेत ती आईला म्हणतात हे माझी काय प्रायव्हसी आहे की नाही, काय मला स्पेस बीस नको आहे की नाही. आई म्हणते की प्रायव्हसीची आलं का लक्षात? ही प्रायव्हसी सगळ्यांना हवी असते, सगळ्यांना स्पेस हवा असतो. आलं का लक्षात? सारखं सारखं कोणाला वाटतं मला जास्त कोणी पिडू नका, पण जास्त पण स्वतंत्रता देता कामा नये. आलं का लक्षात? जिथे गरज आहे तिथे प्रश्न विचारलाच पाहिजे आणि जिथे गरज नाही तिथे विचारायचा आहे. त्यामुळे दुसरं काय, एकमेकाला स्पेस द्या. स्पेस द्या म्हणजे काय, एकमेकाची प्रायव्हसी जपा. आलं का लक्षात? एकमेकाची प्रायव्हसी जपता आली पाहिजे. याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे, पण मला तुम्हाला विषय आज एका दिवसात संपवायचा आहे आणि परत कधी 4 महिन्यांनी सांगता येत नाही, बरोबर? तर स्पेस, एकमेकाला स्पेस द्या, एकमेकाच्या प्रायव्हसीची काळजी घ्या. पहिला काय झाला सहवास, दुसरा झाला स्वतंत्रता म्हणजे स्पेस, तिसरा झाला स्पर्श. काय? स्पर्श. तुम्हाला माहिती आहे कधी कधी शब्दाने काम होत नाही पण स्पर्शाने काम. मुलगा कधीतरी टेन्शनमध्ये येतो, वडील फक्त खांद्यावर हात ठेवतात, त्याला बरं वाटतं. तुम्हाला माहिती आहे एक नाना पाटेकरचा पिक्चर आहे, त्याच्यामध्ये मला नाव नाही आहे, त्याच्यामध्ये तो त्या मुलाला विचारतो तू शेवटचा बापाला कधी शिवलास? तू शेवटचा बापाला कधी शिवलास? त्याच्या अंगावर काटा येतो. माझाही एक प्रसंग ऐकताना आई वडील, वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जे नातं होतं, आलं का लक्षात? ते तसं एकमेकांसमोर व्यक्त होत नाही, कारण वडिलांना आपला आप ठेवायचा असतो मुलासमोर. आलं का लक्षात? पण सद्गुरूंनी सांगितलं जरा फ्लेक्झिबल व्हा, मित्रत्वाचं ना, एकमेकाबद्दल खुलून बोला, एकमेकाला मार्गदर्शन करा. पुण्यामध्ये घडलेली घटना सांगतो. एकाने मुलगा जरा जॉबला वगैरे लागला, त्याचं लग्न ठरलं आणि तो वडिलांशी बोलायचा नाही, जे काय असेल तो आईला सांगायचा. मग आई मध्यस्थी करायची आणि म्हणजे आईचं पण चुकलं आहे. आईने मुलाला सांगितलं तू बोल. मग आई जाते, तो जरा त्याला आता लग्न करतोय, फ्लॅट घेतोय, तर फ्लॅटसाठी थोडा मदत करा, त्याला सांगायला काय होत आहे. तो काय देत, वडील काय पैसे देत, तो जातो, लोन करतो, घेतो, सगळं जातो. तो वेगळा राहतो, असे वेगळा राहतो. बस एवढा कामगार, तो माझ्याशी बोलत नाही, मी त्याच्याशी काम. मी पहिलं बोलतो की तू पहिलं बोल. बघा कालांतराने त्याला मूल होतं. आता आजोबा नातवंड बघितल्यावर पण जाणार कसे? अहंकार, अहंकार दोघांचा. लक्षात ठेवा, सद्गुरू सांगता की फ्लेक्झिबल राहा संसारामध्ये, एकमेकाशी जुळून घेता आलं पाहिजे, एकमेकाशी जुळून घेता आलं पाहिजे. अहंकारात राहू नका. स्पर्श, एकमेकाला आपण जेव्हा जेवायला बसतो, आता दादानी छान गोष्ट सांगितली. दादा म्हणाले आम्ही व्यसनांच्या आहारी का नाही गेलो, त्याचं कारण तर मालक ताई आणि दादा हे जेव्हा कॉलेजमध्ये वगैरे जायचे ना, त्यांचा एक रूल होता की रात्री एकत्र जेवायला बसायचं, रात्री एकत्र जेवायला बसायचं आणि पूर्ण दिवसभरात काय झालं ते एकमेकांना सांगायचं. मुलं आपल्या वडिलांना सांगणार, आईला सांगणार की काय घडलं. तर दादा म्हणाले काय झालं, आम्ही आमची ही म्हणतात ना अंतर्मनात सवय गेलेली की आम्ही मुलं रात्री आमचं जेवताना एकमेकांशी संवाद व्हायचा. तर त्यांच्या बघा प्रत्येक कॉलेजमध्ये किंवा काय अशी मुलं असतात, ठीक आहे. तर दादाला पण एक जण म्हणाला चला आपण बंक मारू आणि पिक्चरला जाऊ. मग माहिती आहे ना, लेक्चरला बघायचं नाही आणि हे जाऊ. तर दादांना मनात प्रश्न पडला. दादा म्हणाले मला, मी पहिलं स्वतःला विचारलं, आज मी ह्याच्याबरोबर गेलो तर आपाला काय सांगू, आपाला काय सांगू, मी माईला काय सांगू. तो बोला नको रे बाबा, कारण मला घरी आमचं हे असतं, मी त्याच्यापासून काही लपवू शकत नाही. बघा ही जी प्रामाणिक भावना होती ना, त्याच्यामुळे त्यांची कशी संगत सुटली.
इव्हन तेही म्हणतात मी प्रोफेशनल लाईफमध्ये IT फील्डला होतो, त्यामुळे तुम्ही जेव्हा कॉर्पोरेट लाईफला जाता तेव्हा आताची मुलं मुली आहेत त्यांना सगळे प्रकार तिकडे असतात, पार्टी हे ते. दादा बोले आमच्या वेळी पण प्रकार होते, पण आम्ही स्पष्ट सांगायचो नाही म्हणून, कारण आमचा ग्रुपच वेगळा झाला. आमचे जो ग्रुप होता ना, कारण आमचे विचारांची वेगळी लोकं होती आणि मजा करणारे लोक वेगळी होती. पिकनिक पार्टी हा विषय त्यांचा असायचा, त्यांचा विषय काम आणि घर, त्याच्यामुळे ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही झाले. लक्षात ठेवा, तुमची संगत हे ठेवते की तुम्ही कशामध्ये आहात. आता दादांच्यावर हे संस्कार होते की एकत्र म्हणून सहवास मगाशी सांगितलं ना, तो हा भाग एकत्र जेवायला बसा, मोबाईल ठेवा बाहेर, किती मोठा हे असू दे. आलं का लक्षात? सहवास झाला. मी थोडक्यात सांगतोय कारण वेळ आपल्याला कमी आहे. दुसरा आहे स्पेस, एकमेकाची प्रायव्हसी सांभाळा. तिसरा आहे स्पर्श. आलं का लक्षात? आता या स्पर्शाचं ना तुला वेगळं उदाहरण आलं सांगतो. इंग्लिश पिक्चर बघितलाय का श्रीदेवीचा? ती जी स्टोरी आहे ना त्याच्यात बघा 55 ते 60 या वयोगटाची ती आहे. श्रीदेवी एक साधी हाऊसवाईफ दाखवली आहे अमेरिकेत, आणि तिचा नवरा बिझनेसमॅन आहे. तर एअरपोर्टवर ते कोणाला तरी रिसिव्ह करायला जातात, तर त्या श्रीदेवीच्या नवऱ्याची एक मैत्रीण येते आणि ती एकदम घट्ट मिठी मारते. श्रीदेवी बघते, नंतर घरी येतात. संध्याकाळी ती विचारते, बघा हे आपण चित्रपट बघतो ना, काही गोष्टी आपल्याला चांगल्या असतात. ती विचारते ती कोण होती. बघा पहिला प्रश्न. ती तो म्हणतो ती माझी जुनी मैत्रीण. अच्छा, पण तुम्ही एकदम तिला घट्ट मिठी मारली, तो माझी जुनी मैत्रीण आहे. आतापर्यंत कधी मलाच मिठी नाही मारली तुम्ही. बघा, एक लक्षात घ्या, ह्या संवादातून काय कळतं, तुम्हाला तुमची बायको आणि तुमच्या बायकोवर तुम्ही, हा मार्मिक प्रसंग आहे, लक्षात ठेवा. म्हणून मगाशी म्हणालो घरात एक बाहेर एक असं असतात. जे घरात तेच बाहेर आपण वागलं पाहिजे. आपल्या भूमिका आपल्याला कळल्या पाहिजे. आता भूमिका आल्यामुळे सांगतो, आता मुलगी असते जेव्हा लग्न होत नाही, घरी असते, तेव्हा ती सकाळी 10, 11 वाजेपर्यंत झोपते की नाही. मग आई काय म्हणते, माझी पोरगी उशिरापर्यंत काम करते, गोधडी आणून टाकतो. लग्न होऊन सासरी जाते, सासू टाकणार आहे गोधडी, टाकणार आहे का? नाही ना. मुलीने पण लक्षात घेतलं पाहिजे की माझी भूमिका बदलली आहे. मुलगी म्हणून तिकडे ठीक आहे, माहेरी आराम करायला ठीक आहे, पण जेव्हा सासरी असते तेव्हा ती भूमिका तिने लक्षात घेतली पाहिजे. असो, तर भूमिका आपल्या कुठे कुठे आहेत, समाजात जगताना, कुटुंबात जगताना. आलं का लक्षात? मी आज मुलगा आहे, मी वडील आहे, आलं का लक्षात? मी विद्यार्थी आहे, आलं का लक्षात? मी शिष्य आहे. आपल्या भूमिका सद्गुरूंनी सांगितल्या. आपल्याला कर्तव्य धर्म शिकवला, आज विषय तो नाही आहे, पण कर्तव्य धर्मामध्ये आपल्याला शेजार धर्म शिकवला आहे, पती धर्म शिकवला आहे, पत्नी धर्म शिकवला आहे. हे लक्षात ठेवा. हे तिथे तिथे तुम्ही कर्तव्य दक्ष राहिलात की तुम्ही सुखी जा. पहिला पासवर्ड काय? सहवास. दुसरा काय? स्वातंत्र्य म्हणजे स्पेस. तिसरा काय? स्पर्श. आता चौथा पासवर्ड आहे संवाद. काय? आता प्रामाणिकपणे घरी सांगा की किती संवाद होतो एकमेकाशी, घरात एकमेकाशी किती संवाद होतो. आता माझा सांगतो, मी सकाळी उठतो, डबा भरला का? घरला 8:00च्या लोकलला गेलो, ऑफिसमध्ये ट्रेनमध्ये त्यांच्याशी संवाद करतो, ऑफिसमध्ये संवाद करतो, घरी येतो दमून, काय असेल तर लावतो रिमोटवर, मोबाईलवर बघून. किती झाला संवाद? घरामध्ये एकमेकाशी संवाद झाला. पण लक्षात घ्या, हा संवाद तलवार आहे ना, तलवार मान कापते, पण शब्द आहेत ना, शब्द हे मन कापतात. काय म्हणतात लक्षात येतो ना? तलवार काय करते? मान कापते, आणि शब्द आहे ना मन कापते. म्हणून जे संवाद आहे ना, शब्द फार जपून वापरायचा. कुटुंबामध्ये एक व्यक्ती होता, तो सारखा आपल्या बायकोची मस्करी करायचा, मस्करी पण अति बरी नाही. तो सारखा ना तिला डिवचायचा, मस्करीत बोलायचा, हसत असत.
हेच शिकवलं का, हेच शिकवलं का. आणि कसं असतं, मुलीला जर घरच्यांकडचं बोललं तर तो संप्रास समजायचा, किती मोठा शिववीर असला तरी. आलं का लक्षात. तर तो मस्करीत म्हणायचा, त्याचा एवढा परिणाम झाला की ती त्याला सोडून गेली. त्यानंतर तो दादांकडे आला काउन्सिलला, दादांनी अनुभव सांगितला. तेव्हा दादांनी त्याला समजवलं की हे जे शब्द आहेत ना, शब्द हे जपून वापरायला शिका. मी आता बोलता बोलता ह्याच्याशी काहीतरी बोलून गेलो. हा पुढच्या वेळी मला बोलवणार आहे. शब्द लक्षात ठेवा, शब्द शब्द ना जोडतात तरी नाही तर जोडतात. आता आपल्याला कळलं पाहिजे की शब्द कसे वापरायचे. याच इंग्लिशमधलाच एक सीन होता चित्रपटामधला. श्रीदेवी आहे ना, त्याच्या घरी पाहुणे येतात तर ती लाडू बनवते. लाडू त्या चित्रपटाची उदाहरणं दिली पाहिजे, कारण आता सध्या आपण चित्रपट बघतो ना. लाडू बनवते तेव्हा तिचा नवरा इंग्लिशमध्ये म्हणतो, मी ते मराठीत सांगतो, हिचा फक्त लाडू बनवण्यासाठी जन्म झाला. म्हणजे काय, हिचा काहीच उपयोग नाही. किती मन दुखावलं असेल चार चौघात. म्हणून सद्गुरू काय सांगतात, एखाद्याशी बोलायचं असेल, एखाद्याला ओरडायचं असेल, मुलाला सुद्धा, तर चार चौघात ओरडायचं, त्याला बाजूला घ्या. पर्सनली काय देत. कारण लक्षात ठेवा, आज महाभारत घडलं ते कशामुळे घडलं. दुर्योधन पडला तेव्हा एक वाक्य बोललं गेलं. आता त्याच्यात पण वाद आहे, द्रौपदी बोलली की दासी बोलली, त्याच्यात मी जाणार नाही. वाक्य काय आलं की नाही. त्या वाक्यावरून आज काय झालं, आज आपल्या पण घरात जे महाभारत होत होत ना, आपल्या घरात होतात की नाही महाभारत, त्याचं कारण काय, संवाद. आपला संवाद नसतो, विवाद असतो. लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला जर नातेसंबंध सांभाळायचे असतील तर आपले शब्द सांभाळायला शिकलं पाहिजे. म्हणून चौथा पासवर्ड काय, संवाद. आता पाचवा पासवर्ड काय असेल सांगा. चला, चार सांगितले, एक तुम्ही सांगायचं. संकट आणि आणखी काय. पाचवा पासवर्ड काहीतरी बोलूया ना आपण. पाचवा पासवर्ड आहे सन्मान. काय, सन्मान. सन्मान सन्मान. आपण एकमेकांना सन्मान दिला, रिस्पेक्ट सन्मान दिला पाहिजे. मी काय म्हणतो लक्षात ठेवा. आज आपली अपेक्षा काय आहे, तुम्हाला साहेबांनी मला सन्मान दिला पाहिजे. आणि मी तुम्हाला साहेबांना कधी देणार. देणं, सद्गुरूंनी काय शिकवलंय, सुख मिळवायची गोष्ट नाही, काय आहे, देण्याची गोष्ट आहे. संवादातून प्रेम दिलं पाहिजे, सन्मानातून प्रेम दिलं पाहिजे. हा सन्मान कसा, सन्मान म्हणजे काय, पहिला आधी समोर कोण आला, आला तर बसेल तिकडे, त्याला मागितलं, तो बोलत कशासाठी आलं, कशासाठी आलं, सन्मान द्यायला. म्हणजे काय, हसणं. बघा आता मी बोलतोय, त्या बोलण्यातून माझी बॉडी लँग्वेज पण तुम्हाला दिसते, माझा चेहरा दिसतोय, माझे इथून इथपर्यंत माझे भाव दिसतात, माझी हाताची हालचाल दिसते. हे तुम्हाला जेव्हा तुम्ही सन्मान देता ना, तर तुम्ही कशा प्रकारे दिसता ना, तर तुमची बॉडी लँग्वेज दिसते. मनापासून देताय की आलाय म्हणून आपला चला मजबुरी देतो. सन्मान ही फार मोठी गोष्ट आहे. आज प्रत्येक जणाला अपेक्षा असते की मला मान दिला पाहिजे, मला हे दिलं पाहिजे, ते दिलं पाहिजे. अरे पण तू कधी देणार. म्हणून संसारात सुद्धा एकमेकाला सन्मान द्या. आता प्रवचनात एकदा सद्गुरू म्हणाले, सासूने सुनेला हे दिलं पाहिजे, सन्मान म्हणजे सुख दिलं पाहिजे, आणि सुनेने सासूला सन्मान दिला पाहिजे आणि सुख दिलं पाहिजे. तर सून जरा मागे राहिली, प्रवचन संपलं आणि सून गेली आणि सद्गुरूंना प्रश्न विचारला, सद्गुरू मला कळलं की एकमेकाला सुख दिलं पाहिजे, सन्मान दिला पाहिजे, पण आधी कोणी दिला पाहिजे, कोणी दिला पाहिजे, ज्याला सुखी व्हायचं का, ज्याला पहिला सन्मान हवा त्याने दिला पाहिजे. ज्याला म्हणजे लक्षात ठेवा की सन्मान फार मोठी गोष्ट आहे. आलं का लक्षात. हा सन्मान तुम्हाला जो मिळतो हा तुमच्या वाणीवरून मिळतो, तुमच्या वागण्यावरून मिळतो. आज मला हा जो सन्मान मिळाला तो का मिळाला आहे, माझ्या वाणीवरून मिळाला. तर मला ही वक्तृत्वाची एक कला आहे,
आणि त्यात सद्गुरूंच्या ज्ञानाचा भर आहे, त्यामुळे मला हा सन्मान. आणि तो कोणी दिलाय मला? तुम्ही दिला, सद्गुरूंनी दिला. मी कृतज्ञ कोणाचं असलं पाहिजे? सद्गुरूंचा. आणि सद्गुरू म्हणतात, काही लोक म्हणतात श्रोताला काही जण व्हॅल्यू देत नाही, पण सद्गुरू सांगतात श्रोता म्हणजे भगवंत. देवाचं रूप कोण असेल तर तो श्रोता आहे. सद्गुरू प्रवचनातून सांगितलं. तर लक्षात घ्या, विषय काय आहे तर एकमेकाला सन्मान द्या. घरात आज घरात पण आपण एकमेकाला किती सन्मान देतो ते आपण बघितलं पाहिजे. आपला अभ्यास, आपली परीक्षा आपण घेतली पाहिजे, आपला पेपर आपण लिहिला पाहिजे. घरात काही प्रॉब्लेम आले तर आपण थोडंसं चिंतन केलं पाहिजे की हे प्रॉब्लेम का आले, यात माझं काय चुकलं, या पासवर्डमध्ये मी कुठे चुकलो का. सहवास, स्वातंत्र्य म्हणजे स्पेस, त्यानंतर स्पर्श, संवाद. मोस्टली प्रॉब्लेम होतात ना संवादामध्ये. त्यामुळे संवाद बोलताना खूप सावध बोललं पाहिजे. आणि ना आपल्याला इंग्रजांनी नाही म्हणजे भले आमच्यावर राज्य केलं काय केलं, पण एक शब्द छान दिला. आता किती आहे घरात भांडणं होतात बघा. मीठ तर थोडंफार पाहिजे होतं, एकदम पण गोड गोड झालं की शुगर होतं. आपल्याला एवढं पण गोड व्हायचं नाही, थोडंसं तिखट पण झालं पाहिजे की नाही, थोडं कडू पण झालं पाहिजे. वडील कडू असतात त्यामुळे थोडंसं तर व्यवस्थित चालतं. दम देणं, व्यवस्थित मुलांना कंट्रोल करणं हे वडिलांच्या हातात. आलं का लक्षात? पण तुमच्या भांडणाची काहीतरी मर्यादा असणार, काहीतरी एक्सपायरी डेट आहे. नाही तर आता भांडले आणि 6-6 महिने एकमेकाला कोण पण बघत नाही. आलं का लक्षात? का कामा नाही, त्याला एक्सपायरी डेट पाहिजे. म्हणून सद्गुरू म्हणतात जीवन जगणं ही एक कला आहे. ही कला शिकली पाहिजे. ती अभिजात येत नाही. माझ्याकडे पण नव्हती, मी पण थोडा किरसट होतो, पटकन उलटा बोलायचं. आलं का लक्षात? पण जीवनविद्येत आल्यानंतर हळूहळू कळायला लागलं, हळूहळू की बाबा माणसं का चुकतात, माणसं का हे होतात. कारण बोलताना सावध असतं पाहिजे. बावळट नाही, सद्गुरूंना बावळट अभिप्रेत नाही. जिथे कडक बोलायचं तिथे कडकच बोललं पाहिजे. आलं का लक्षात? जिथे नम्र व्हायचं तिथे नम्र पण झालं पाहिजे. हे जर तुम्ही सांभाळलं ना, हे 5 जर सांभाळले तर आधी तुम्हाला कौटुंबिक सुख मिळेल. आणि जर जो कुटुंबात सुखी असतो ना तो सगळीकडे राज्य करू शकतो. आज मला घरीच बायकोने डांबून ठेवलं असतं तर मी आलो असतो इकडे, नाही जायचं, चाल बस तिकडे, आलो असतो का मी? नाही. तुला माहिती आहे चांगलं कार्य आहे, ती पण जीवनविद्येचं कार्य करते. म्हणून आपलं कुटुंब जीवनविद्येत येणं फार गरजेचं. आलं का लक्षात? आता हे 5 पासवर्ड मी तुम्हाला दिलेले आहे. आता हे पासवर्ड त्याच्याबरोबर सद्गुरू म्हणतात ज्ञान झालं, त्याच्याबरोबर आता साधना. बघा काय असतं, काही त्याचे प्रॉब्लेम खूप मोठे असतात, लगेच सॉल्युशन होत नाही. एकमेकांवर तिरस्कार करणारे. आता दादांकडे एक महिला आली काउन्सिलिंगला, तिने दादांचा कोर्स ऐकला स्पिरिच्युअल विजडम, आणि ती आली. ती सेलिब्रिटी होती. काय होती? सेलिब्रिटी होती, दिसायला सुंदर वगैरे. ती दादांकडे आली आणि दादांना सांगा की माझा नवरा ना घरी जास्त राहतच नाही. मग दादांनी तिला काही गोष्टी सांगितल्या, काही तथ्य सांगितलं. तिचा बघा आता काय होतं, 3 महिन्यांनी दादांना फोन आला. तर जेवढा मोठा प्रॉब्लेम असतो, आता बघा जेवढा मोठा आजार तेवढा मोठा दोष. साधाचा ताप आला, सर्दी झाली तर आपल्याला डॉक्टर तात्पुरत्या गोळ्या देतो, हिरवी, तांबडी आणि म्हणजे घरी 3 डोस घेतले ओके. थोडासा जास्त असला तर सकाळी एक घे, संध्याकाळी घे, बरोबर की नाही? घेत राहा जोपर्यंत तुझी लेवल ती कमी होते. मोठा आजार असला तर झोप येतो, बरोबर की नाही? म्हणजे हे प्रकार आहेत. तसे आपल्या पण समस्यांचे प्रकार आहेत. काही लोक जीवनविद्या देतात, अरे मी प्रार्थना म्हणतो काय होतच नाही. प्रॉब्लेम मोठा आहे. तू सातत्य ठेव आणि त्याच्यावर विश्वास ठेव, तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. आता तिचा प्रॉब्लेम कधी लग्नापासून 10 वर्ष झाली, नवरा घरात जास्त राहतच नाही. काय दादानी काही पथ्य सांगितली आणि प्रार्थना वगैरे त्यावेळेस 3 महिन्याने तिचा फोन आला की माझा नवरा 1 आठवडा घरी राहील. 3 महिन्यानंतर. पण त्या बाईनी तिचं कौतुक करायला हवं, ती सेलिब्रिटी होती. सेलिब्रिटीचं आयुष्य खरं म्हणजे खडतर असतं. मला सांगू,
तुम्ही आम्ही खूप सुखी आहोत. सेलिब्रिटींचं आयुष्य खूप खडतं मी त्याच्यावर आता बोलत नाही. आपल्याला वाटतं ते लोक फिरतात कॅमेरा त्याच्या पाठीमागचं दुःख त्यांचं फार वेगळं असतं, ते आता मी इथे सांगत नाही. तर सांगायचा मुद्दा हा की एक आठवडा परत 2 महिन्यांनी फोन आला त्याच बाईचा की माझा नवरा 1 महिना घरी राहिला. त्या बाईला किती आनंद झाला. नंतर 14 फेब्रुवारीला संध्याकाळी दादा व्हॅलेंटाईन डे करतात की माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी गिफ्ट आणलं, मला मिठी मारून मला गिफ्ट दिलं. त्या बाईला किती आनंद झाला असेल. पैशाची कमी नाही, पैसा भरपूर, सन्मान भरपूर. सेलिब्रिटी माहिती आहे ना, आता इथे कोण आला तर मला विसरून त्याचे फोटो काढायचे एवढं मानवी स्वभाव आहे. म्हणजे लक्षात घ्या की प्रार्थना तर आहेच, त्याच्याबरोबर दादाने तिला एक साधना दिली. तिने काय साधना दिली? कृतज्ञता साधना. काय दिली? कृतज्ञता. ही कृतज्ञता इतकी कर नवऱ्याबद्दल, त्याच्या आई वडिलांबद्दल. आलं का लक्षात? की बघ ही कृतज्ञता साधना तुला त्याला जवळ आली आणि हे 5 पासवर्ड दिले. आज ते सुखी आहे दोघंही. तो नवरा पण आता जीवनविधेत यायला लागला. सांगायचा मुद्दा हा की आता सकाळी उठल्यावर आपण कृतज्ञताची साधना करायची. सुख पाहिजे ना, सुख. आता इथे सुरुवात होती, देण्याची सुरुवात होती. मी आता इथे आलो. माझी पहिली कृतज्ञता कोणाची? ज्यांनी मला इथे बोलवलं. त्यांनी मला बोलवलं, मी सकाळी त्यांच्याबद्दल देवा यांचं बोलत देवा यांचं बोलत. दुसरी कृतज्ञता तुमची, तुम्ही इथे आला, माझा शांतपणे ऐकून घेत आहे. फार मोठी गोष्ट आहे ना ती. शांतपणे बायकोसुद्धा नवऱ्याचं ऐकत नाही, ऐकते का? आज तुम्ही शांतपणे ऐकताय, मला किती आनंद होत आहे. बरोबर की नाही? हा कृतज्ञता तुमची.